काही दिवसापूर्वी फलटणमध्ये एक घटना घडली. सरकारी रुग्णालयात नोकरी करणारी महिला डॉक्टर संपदा मुंडे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक नोट तळहातावर लिहिली होती. आता या प्रकरणात वेगळा संशय व्यक्त केला जात आहे. संपदा मुंडे यांनी राहत असलेल्या घरात आत्महत्या न करता एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या यावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. संपदा मुंडे यांच्या कुटुंबांनी या प्रकरणात एस-आय-टीची स्थापना करावी अशी मागणी केली आहे. मात्र सरकारकडून त्या संदर्भातील कोणतीही पावलं उचलली जात नाहीयेत. एका बड्या नेत्यांचं नाव या प्रकरणात आल्याने विरोधी पक्षाकडून आरोप केला जात आहेत. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर हातावरील नोटमध्ये पी-एस-आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांचे नावं लिहून आरोप केला होता. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यातही आहे. मात्र आरोपी प्रशांत बनकर यांच्या कुटुंबानी मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पी-एस-आय गोपाळ बदने याला ओळखत देखील नाही. त्याची आणि आमची ओळख कोणत्याही प्रकारची नाही. ज्यामुळे पी-एस-आय बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे संपदा मुंडे यांनी हातावर लिहिली होती. त्यावरून बदने आणि बनकर एकमेकांना ओळखतात का यावर प्रश्न उपस्थित होतो. प्रशांत बनकरांच्या कुटुंबियांनी विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिला. आता मुख्य आरोपी पी-एस-आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचं कनेक्शन पुढे आले असून दोघांनाही एकमेकांच्या संपर्कात होते. फक्त संपर्कातच नाही तर संपदा मुंडेंना आत्महत्या करण्याच्या अगोदर दोघांमध्ये संवाद देखील झाला होता. धक्कादायक म्हणजे दोघांनीही नेहमीच्या फोनवर चर्चा न करता व्हॉट्सअप कॉलवर संवाद साधला होता. अधिक माहिती अशी की दोघे एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचे यापूर्वीही फोनवर बोलणे झाले होते आणि ते मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. संपदा मुंडे यांच्याबद्दल दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला हे मोठं गूढ आहे. हेच नाही तर संपदा मुंडे प्रकरणात रणजितसिंग निंबाळकर यांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. अशी विरोधी पक्षनेत्यांची मागणी आहे. त्याचबरोबर दोन्ही आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे. खास करून गोविंद बनगे याला कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या वकिलाकडून सांगण्यात येत आहे की हा मीडिया ट्रायल सुरू आहे. या आरोपांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे की गोपाल बनगे यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तर मार्च महिन्यामध्ये तो संपदाशी बोलला होता असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडं सुषमा अंधारे यांनी रणजितसिंग निंबाळकर यांच्यावर आरोप केला आहे. या प्रकरणाचा लवकरच मोठा खुलासा होईल. नेमकं संपदा मुंडे यांची आत्महत्या आहे की हत्या याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.